नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक जण श्रद्धेनं गुरुवार पाळतात, दिवा लावतात, नामस्मरण करतात, व्रत करतात. पण नकळत अशा काही चुका करतात की मन अस्थिर होतं, घरातील वातावरण बिघडतं, कामांमध्ये अडथळे येतात आणि मग प्रश्न पडतो, इतकी भक्ती करूनही समाधान का मिळत नाही? याचं कारण देव रागावला म्हणून नसतं, तर आपल्या सवयी, विचार आणि वर्तन यांचा परिणाम असतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवारी काय करू नये. त्या 7 मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्या अनेक लोक रोजच्या सवयीने करतात. हा संदेश भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे. कारण श्रद्धा म्हणजे फक्त पूजा नव्हे. श्रद्धा म्हणजे स्वच्छ मन, नम्र वाणी, योग्य कृती आणि संयमी जीवन. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐका. पहिली मोठी चूक. गुरुवारी दिवसाची सुरुवात तक्रारीने करणे. कित्येक जण उठताच म्हणतात, पुन्हा तोच त्रास, पुन्हा तीच धावपळ, काहीच सुधारत नाही. लक्षात ठेवा, दिवसाची पहिली भावना संपूर्ण दिवसावर परिणाम करते. गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो. ज्ञान, कृपा, मार्गदर्शन आणि शुभ विचारांचा दिवस. अशा दिवशी सकाळची सुरुवात जर नकारात्मकतेने झाली तर मन दिवसभर बेचैन राहतं. म्हणून गुरुवारी उठल्यावर आधी 2 क्षण शांत बसा, देवाचे स्मरण करा आणि मनात 3दा म्हणा, श्री स्वामी समर्थ. एवढ्यानंही दिवसाला चांगली दिशा मिळू शकते. दुसरी मोठी चूक. घरात अस्वच्छता ठेवणे. काही लोक मोठी पूजा करतात पण घरात पसारा असतो. देवघरात जुनी फुले पडलेली असतात, दिव्याची जागा मळलेली असते, वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. जिथे अस्वच्छता असते तिथे मनही भारावलेलं राहतं. स्वच्छ जागेत मन शांत बसतं. म्हणून गुरुवारी विशेषतः देवघर स्वच्छ ठेवा, जुनी फुले काढा, पाणी बदला, दिवा स्वच्छ करा, घर नीटनेटके ठेवा. मोठेपणा सजावटीत नसतो, मोठेपणा नीटपणात असतो. तिसरी मोठी चूक. कटू बोलणे आणि भांडण करणे. कित्येक जण गुरुवारी उपवास करतात पण त्याच दिवशी घरच्यांवर राग काढतात, वाईट शब्द बोलतात, शेजाऱ्यांशी वाद घालतात, लहान सहान कारणावरून घरात तणाव निर्माण करतात. मग अशा उपवासाचा उपयोग काय? उपवास म्हणजे फक्त अन्न कमी करणे नाही. उपवास म्हणजे राग, अहंकार आणि कटू वाणी कमी करणे. गुरुवारी विशेषतः जिभेवर नियंत्रण ठेवा. शब्द मऊ ठेवा. उत्तर देण्याआधी क्षणभर थांबा. अनेक मोठे वाद एका शांत शब्दाने मिटतात. चौथी मोठी चूक. दिखावा आणि उधरपट्टी. काही लोक पूजा करतात पण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी खर्च करतात. प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पैसे वाया घालवतात. कर्ज काढून मोठेपणा दाखवतात. लक्षात ठेवा, संपन्नता आणि दिखावा यात फरक असतो. संपन्नता शांत असते, दिखावा गोंधळ करतो. गुरुवार आपल्याला विवेक शिकवतो. पैसा कुठे वापरायचा, कुठे थांबायचं, कुठे जपायचं हे समजलं पाहिजे. म्हणून या दिवशी गरजूंना मदत करा, पण दिखाव्यासाठी खर्च करू नका. पाचवी मोठी चूक. दुसऱ्यांशी तुलना करणे. अनेक जण म्हणतात, त्याचं आयुष्य छान आहे, तिच्याकडे सगळं आहे, माझ्याकडेच कमी आहे. ही भावना माणसाला आतून कमकुवत करते. गुरुवार हा ज्ञानाचा दिवस आहे आणि ज्ञान पहिली गोष्ट शिकवतं. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. दुसऱ्यांची वेळ तुमच्यासारखी नसते. तुलना केल्यानं दुःख वाढतं, प्रगती थांबते. म्हणून गुरुवारी दुसऱ्यांकडे पाहू नका, स्वतःकडे पहा. कालपेक्षा आज मी चांगला आहे का? मी काही नवीन शिकलो का? मी कोणाला मदत केली का? हा विचार करा. 6वी मोठी चूक. श्रद्धा ठेवूनही कृती न करणे. काही लोक म्हणतात, स्वामी आहेत ना, ते करतील.
आणि स्वतः मात्र आळस, उशीर, ढिलाई, निष्काळजीपणा यात राहतात. लक्षात ठेवा, कृपा म्हणजे आकाशातून पडणारा चमत्कार नव्हे. कृपा म्हणजे योग्य दिशा, योग्य संधी आणि चालण्याचं बळ. चालायचं मात्र तुम्हालाच असतं. काम हवं असेल तर प्रयत्न करा. घरात शांतता हवी असेल तर स्वतः शांत व्हा. पैसा हवा असेल तर शिस्त आणा. आरोग्य हवं असेल तर सवयी बदला. फक्त मागून उपयोग होत नाही, कृतीही करावी लागते. म्हणून गुरुवारी संकल्प करा, आज एक पाऊल पुढे टाकणार. 7वी आणि सर्वात मोठी चूक, निराश होऊन श्रद्धा सोडणे. काही लोक काही दिवस जप करतात, पूजा करतात आणि लगेच म्हणतात काहीच फरक नाही. लक्षात ठेवा, बीज पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड दिसत नाही, पण जमिनीखाली वाढ सुरू असते. तसंच आयुष्यात बदल आधी आतून सुरू होतो. आधी विचार बदलतात, मग निर्णय बदलतात, मग सवयी बदलतात आणि नंतर परिणाम दिसतात. उशीर झाला म्हणून संपलं असं समजू नका. योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा असते. म्हणून गुरुवारी निराशा नको, विश्वास हवा. आता या 7 चुका पुन्हा लक्षात ठेवा. तक्रारीने दिवस सुरू करणे, अस्वच्छता ठेवणे, कटू बोलणे, दिखावा करणे, तुलना करणे, कृती टाळणे आणि श्रद्धा सोडणे. या चुका टाळल्या तर गुरुवार फक्त आठवड्यातला दिवस राहणार नाही, तो तुमच्या जीवनाला दिशा देणारा दिवस बनेल. आता प्रश्न पडेल, गुरुवारी काय करावं? उत्तर सोपं आहे. सकाळी लवकर उठा. स्नान करून देवाचे स्मरण करा. शक्य असेल तर दिवा लावा. पिवळं फूल अर्पण करा. नामस्मरण करा. घरच्यांशी प्रेमाने बोला. एखादी चांगली गोष्ट शिका. गरजूंना मदत करा. खर्चात जपून राहा. आणि रात्री झोपताना दिवसाचा विचार करा. आज मी कोणती एक गोष्ट सुधारली, एवढं केलं तरी दिवस मंगल होतो. काही लोक विचारतात, गुरुवारी हे करू नये का, ते करू नये का? परंपरा वेगवेगळ्या असतात, पण मुख्य तत्व एकच आहे. वाईट सवयी सोडा, चांगल्या सवयी वाढवा. भीतीत जगू नका, समजुतीने जगा. देवाला बाह्य गोष्टींपेक्षा अंतःकरण महत्त्वाचं असतं. म्हणून नियम पाळा, पण समजून पाळा. श्रद्धा ठेवा, पण विवेकासह ठेवा. आजचा हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर मजबूत करण्यासाठी आहे. प्रत्येक गुरुवार नवी संधी घेऊन येतो. मागचा आठवडा वाईट गेला असेल, चुका झाल्या असतील, राग आला असेल, नुकसान झालं असेल, तरी हरकत नाही. पुढचा गुरुवार पुन्हा येतो, म्हणजे सुधारण्याची संधी पुन्हा येते. म्हणून स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला घडवा. स्वामी समर्थांचा मार्ग हा भीतीचा नाही, धैर्याचा आहे. हार मानण्याचा नाही, पुन्हा उभं राहण्याचा आहे. म्हणून आजपासून ठरवा, गुरुवार म्हणजे शिस्त, गुरुवार म्हणजे स्वच्छता, गुरुवार म्हणजे नम्रता, गुरुवार म्हणजे प्रयत्न, गुरुवार म्हणजे विश्वास, आणि गुरुवार म्हणजे मनात अखंड जप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात शांती नांदो, मनात स्थैर्य नांदो, कामात यश मिळो आणि स्वामींची कृपा सदैव राहो. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.